नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे त्यांनी. आणि प्रेक्षकांनो, कल्पनाताई स्वयंपाक करत असतात. तेवढ्यात अस्मिता विचारते की मम्मा कुठली भाजी करत आहेत. कल्पनाताई म्हणतात की आलू पालक. कल्पनाताई म्हणतात का ग, तुला दुसरी कुठची भाजी हवी आहेत का? अस्मिता म्हणते नाही ग, माझं बाळ फारसं काही मागत नाही. अस्मिता म्हणती शहाणे, अगदी सायली मामीवर गेलंय बर का. आणि प्रेक्षकांना असं अस्मिता बोलल्यानंतर कल्पनाताई मात्र हसतात आणि तेवढंच समोरून अर्जुन येतो वाटतं. आणि अस्मिता म्हणती हे बघ मामा आलाय, त्याने मामीसाठी काय खास सरप्राईज आणलं असेल. आणि कल्पनाताई म्हणतात की कशावरून ग. अस्मिता म्हणते मगाशी अर्जुनने सायलीला केलेला मेसेज मी वाचला आणि तो सीन इथे त्यांनी व्हिज्युअलाइजही करून दाखवलेला आहे. कल्पनाताई म्हणतात की अस्मिता, असे नवरा बायकोचे मेसेज वाचायचे असतात का? अस्मिता म्हणते अगं चुकून दिसला मला. तेवढ्यात अर्जुन येतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो की इकडे तिकडे बघतो. मम्मा बायको कुठे? कल्पनाताई काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते की वरती आहे रूम मध्ये. अर्जुन असं करतो आणि म्हणतो की मी आलो रूम मधनं फ्रेश होऊन. आणि तो वरती रूम मध्ये निघून जातो. आणि अर्जुन रूम मध्ये येतो आणि प्रेक्षकांना दरवाजा लावतो आणि असं करतो. तेवढ्याच सायली म्हणते आलात का, बघू सरप्राईज. अर्जुन म्हणतो काय सरप्राईज? सायली म्हणते की तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणणार आहे ते. अर्जुन म्हणतो एक मिनिट आणि असं म्हणतो की असं नाही डोळे बंद कर, हात पुढे. आणि अर्जुन म्हणतो तिच्या हातावर ते शाळेजवळ न घेतलेल्या चिंच बोरं तिच्या हातामध्ये. आणि प्रेक्षकांना अर्जुन तिच्या हातावर ते चिंच बोराचं पॅकेट ठेवतो. आणि सायलीला ना प्रेक्षकांना फार आवडतं ते. आणि सायली म्हणते अय्या चिंच बोरं. प्रेक्षकांना अस्मिता मात्र गुपचूप यांचं बोलणं ऐकते. सायली म्हणते की तोंडाला पाणी सुटलं मला चिंच बोरं बघून. आणि सायली त्याच्यात ना खात असते प्रेक्षकांना. आणि इकडे माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं. कोणाला नाही आवडत हो शाळेजवळची चिंच आणि बोरं. ती खात असते आणि म्हणते की किती वर्षांनी खाते मी शाळेजवळची चिंच आणि बोरं. सायली म्हटली की मला असं वाटलं की तुम्ही सरप्राईज आणणारे, म्हणजे तुम्ही गजरा वगैरे आणणारे. अर्जुन ती बॅग ठेवतो आणि सायली जवळ बसतो आणि म्हणतो गजरा वगैरे तसलं सरप्राईज? मी तुला सांगितलं होतं ना की मी तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे, ते आजपर्यंत कधीच आणलेलं नाही. सायली म्हणते की मला चिंच बोरं इतकी खावीशी वाटत होती ना, काय सांगू मी. सायली म्हणती या सगळ्याचा फडशा पाडणार आहेत मी. आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र अस्मिताना ते बोलणं सगळं ऐकते. आणि प्रेक्षकांनो, ही अस्मिता म्हणती चिंच आणि बोर. मम्मा, हिला असं वेगळाच डाऊट येतो की ती प्रेग्नेंट आहेत की काय. ती आनंदाच्या भरातच खाली येते आणि मम्मा 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 खूप सॉलिड न्यूज आहे. अर्जुनने सायलीसाठी काय सरप्राईज आणलं माहितीये? कल्पनाताई म्हणतात काय? अगं मम्मा, तो तिच्यासाठी चिंच आणि बोरं घेऊन आलायत. आणि ते पाहून सायली खुश झाली. आणि हे बघून अर्जुन सायलीला म्हणाला मला माहित होतं की तुला आवडणार हे सरप्राईज. इकडे कल्पनाताई म्हणतात की सायली खरंच चिंच बोरं खातीये. प्रेक्षकांना कल्पनाताई ही ते सगळं काम सोडून यांच्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि ते काही बोलणं होतं ते सगळं ऐकतात. सायली म्हणती तुम्हाला कसं माहिती की मला चिंच बोरं आवडतात? अर्जुन म्हणतो कमाल आहेत, बायकोला काय आवडतं काय नाही आवडत हे जर नवऱ्याला माहित नसेल तर कसं होईल. अर्जुन म्हणतो मला माहितीये माझ्या बायकोला लाल बोरं आणि चिंच खायला खूप खूप आवडतात. आणि प्रेक्षकांनो, जे काही मध्ये बोलणं चालू असतं ना त्याच्या बाहेर अस्मिता आणि कल्पनाताई खूप खूप हसतात. अर्जुन म्हणतो आणि ती चिंच आंबट असल्यामुळे ना प्रेक्षकांनो डोळे आपले आपोआप एक डोळा असं वगैरे मिटतो. अर्जुन म्हणतो बायको तू मला चक्क डोळा मारलास. सायली म्हणती चिंच खाऊन बघा, मग तुम्ही पण असाच डोळा माराल. अर्जुन म्हणतो त्यासाठी मला चिंच खायची गरज नाहीये, मी माझ्या बायकोला असाच डोळा मारू शकतो. प्रेक्षकांनो, सायली त्याच्या तोंडामध्ये चिंचेचं बुटुक टाकते आणि म्हणते की चिंच खाऊन डोळा मारण्यात आणखीनच मजा आहे. आणि प्रेक्षकांनो, खरंच अर्जुन चिंच खातो आणि डोळा मारतोच. प्रेक्षकांनो, सायली अर्जुनचं तोंड बघून इतकी हसते, तो असं येडं वाकडं तोंड करतोय त्याचं. मलाही हसू येतं प्रेक्षकांनो आणि तुम्हालाही हा सीन खूप हसायला येईल ह्या सीन बघून. आणि या दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि अचानक
दरवाजातून आतमध्ये येतात. प्रेक्षकांनो हा सीन बघून ना मला खूप म्हणजे खूप हसायला आलं आणि तुम्हालाही खूप हसायला येईल. प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुन घाबरून उभे राहतात आणि मग अर्जुन म्हणतो, मम्मा अस्मिताई तुम्ही दोघे इथे काय करताय? आणि प्रेक्षकांनो आता ह्या दोघींनाही काही सुचत नाही. अस्मिता म्हणती, अरे मी इथे मम्माच्या रूम मध्ये चालले होते, तर मी माझा तोल गेला आणि मी चुकून इथे पडले आणि मम्मा ही माझ्या मागे पडली. अर्जुन म्हणतो की अस्मिताई तू तन्वीची मैत्रीण होती हे प्रूफ करण्याची अजिबात गरज नाही. काहीतरी सेन्सिबल थापा मार. काही काय बोलते तू? अस्मिता कबूल होते प्रेक्षकांनो आणि म्हणते की चोरून ऐकत होती आणि त्यामुळेच तर मला कळलं ना तुमचं सिक्रेट. सायली म्हणते, कसलं सिक्रेट? तेच की आता मी आई झाल्यानंतर थोड्याच महिन्यात आत्या होणार आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे सायली अर्जुन मात्र एकमेकांकडे बघता आणि सायली लाजते. अर्जुन म्हणतो, हे तुला कसं कळालं? आई म्हणते की डॉक्टरने कन्फर्म केल्यानंतरच तुम्हाला आम्हाला सांगायचं का? सायली म्हणते, आई अस्मिता ताई, आई तुम्हाला असं वाटतंय तसं काहीच नाहीये. अस्मिता म्हणते, मला फसवू नकोस तू. आता चिंच बोरा खातेस याचा अर्थ काय होतो? प्रेक्षकांनो असं अस्मिता बोलल्यानंतर सायली मात्र हसते आणि म्हणते, काय अस्मिता ताई, चिंच आणि बोरं खाण्याचा फक्त हा एकच अर्थ असतो का? सायली म्हणते, मला खाव्याशा वाटल्या चिंचा, मग मी नाही का खाऊ शकत? प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर अस्मिता आणि कल्पनाताई मात्र एकमेकींकडे बघतात. अर्जुन म्हणतो की मम्मा तुला आठवत नाही का, मी सायलीकडनं स्क्रॅपबुक भरून घेतलं होतं. त्यात तिने लिहिलं होतं तिला बोर आणि चिंच खायला खूप आवडतात, म्हणून मी घेऊन आलो. कल्पनाताई म्हणतात की हा आठवलं. सायलीनं तसं लिहिलं होतं. बिचारा कल्पनाताई वाईट वाटतं प्रेक्षकांनो त्यांना. कल्पनाताई अस्मितावर चिडतात आणि म्हणतात, अस्मिता तुला ना चांगलं चोपून काढायला पाहिजे. या नसता आटोटापा करायला सांगितलंच कुणी ग? आधी अर्धवट काहीतरी ऐकायचं आणि प्रेक्षकांना इथे सायली आणि अर्जुन दोघेही हसत असतात आणि मग नाचत सुटायचं. प्रेक्षकांनो इकडे मात्र अस्मिता नाराज होऊन म्हणते की मला काय माहिती कोणी सहज म्हणून चिंच बोरं खातं. मला वाटलं होतं की फक्त गरोदरपणातच खावंसं वाटतं. सायली म्हणती, हो तर खावंसं वाटतंच ना, आणि म्हणून तुम्ही चिंच खायलाच हवी. आणि प्रेक्षकांनो सायली तिच्या तोंडात चिंचेचं बुटुक टाकते आणि ती एकदम मस्त आनंद घेत खात असते प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो कल्पनाताई सुद्धा अस्मिताला बोर किंवा चिंच काहीतरी भरवतात आणि तिघी एकमेकींच्या गळा भेट घेतात. किती आनंदाचा क्षण आहेत ना. सासू सुना आणि नणंद ह्या तिघी किती गुण्या गोविंदाने आणि आनंदाने राहतात प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, बायको तुझ्या जवळची ही माणसं तू प्रेमाने कमवली आहेस. तुझ्या आईबाबांना मी शोधणारच आहे, त्यामुळे तुझा हा आनंद कधीच कमी होणार नाही. इकडे प्रेक्षकांना प्रियाचा सीन दाखवलेला आहे. ती म्हणती, हा नागराज तर महिपतला सामील आहे आणि महिपतला तर मी जिवंत सुद्धा नकोय. मग नागराज माझी मदत का करत होता? मी घरात यावं असं का वाटत होतं त्याला? त्या किल्लेदार समोर, त्या अर्ध्या मेंदू समोर माझी बाजू घेत होता. आणि प्रेक्षकांना तो सीन व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे की नागराज म्हणतो, तन्वी चुकली हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, पण आपल्यामुळे तिचं जर काही बरं वाईट झालं तर लोक तोंडात शेण घालतील आपल्या. याचा अर्थ त्या नागोबाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिरतय. काय ते शोधून काढायलाच हवं. आणि प्रेक्षकांनो इकडे महिपत नागराजांची मैफिल जमलेली असते आणि तेवढ्यात तिथं ते पाटील साहेब येतात. महिपत म्हणतो, या पाटील साहेब. तो म्हणतो की साहेब मला कशासाठी बोलवलं? महिपत म्हणतो, लय मोठं काम आहे त्याच्यासाठी बोलवलंय. तो एक फोटो देतात त्यांच्याकडे आणि म्हणता, हा फोटो मेंदूवर एकदम स्टॅम्प करून घ्या आणि या पोरीचे तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे हरवल्याची काही तक्रार आहे का? तिचे आई बाप कुठे? तिचं नाव गाव पत्ता फळ फूल सगळं शोधायचं आणि मला आणून द्यायचं. पाटील म्हणतो की हा फोटो खूप जुना दिसतोय. महिपत म्हणतो, लय जुना आहे, 20 वर्ष जुना आहे. तो पाटील म्हणतो की एवढ्या जुन्या पोलीस रेकॉर्ड मध्ये ते शोधणं जरा कठीणच आहेत. महिपत म्हणतो, असं ना. महिपत पैशाची गड्डी देतो आणि म्हणतो, आता जाईल कठीण. तो पाटील म्हणतो, हो कठीण तर आहेच, पण अशक्य नाही, होईल तुमचं काम, येऊ मी. इकडे प्रेक्षकांनो सायलीला
ते प्रतिमात्यांना प्रिया ढकलते ना तो सीन आठवतो आणि तोही त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेला असतो. आणि प्रेक्षकांना अर्जुन काहीतरी काम करत असतो आणि तो बघतो की सायली काहीतरी विचार करते. म्हणून तो सायली जवळ जातो आणि म्हणतो, काय झालं, एवढा कसला विचार करतेस तू? मम्मा आणि अस्मिताई तुला जे आता म्हणाले त्याचा, पण त्याचा विचार जर करत असतील तर तुझ्या चेहऱ्यावर स्माइल असायला हवी. स्माइल? अर्जुन म्हणतो, टेन्शन काय दिसतंय? सायली म्हणते की प्रतिमात्यांचा विचार करत होते. प्रियाच्या बाबतीत आपल्याला जी भीती वाटतीये ती खरी ठरणार बहुतेक. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी म्हणाले होते ना, जी मुलगी आपल्या आईच्या गोळ्यांच्या बाबतीत असं वागू शकते ती काहीही करू शकते. आणि प्रेक्षकांना असं अर्जुन बोलल्यानंतर तो सीन तिथे स्किप होतो. इथे मात्र प्रिया काहीतरी विचार करत असते हे दाखवलं आपल्याला. आणि ती नागराजच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की सुमन काकी आत येऊ? ती म्हणती, सुमन काकी तू पण माझ्याशी असंच वागणार आहेत का? तूही माझ्याशी बोलणार नाहीस? ती म्हणे, मी तुला सॉरी म्हणायला आले. सुमन काकी म्हणते, मला कशाला सॉरी म्हणतेस? सॉरी तुझ्या आई बाबांना म्हण. ती म्हणती, मान्य आहे ना, मान्य, मी त्यांची अपराधी आहे, मला हे नक्कीच मान्य आहे. पण माझ्या वागण्यामुळे तुला आणि नागराज काकांना खूप त्रास झाला हेही तितकंच खरं आहे. म्हणून तुला सॉरी म्हणायला आले. मला माफ कर ना. सायलीचा सीन परत कंटिन्यू केला आणि ती म्हणते की आज मी प्रतिमात्यांच्या घरी गेले होते. प्रेक्षकांना तिने झालेला सगळा प्रकार तिने सायलीने अर्जुनला सांगितला की कसं प्रिया ढकलत होती वगैरे. हे सगळा प्रकार तो त्यांनी व्हिज्युअलाइजही करून दाखवलेला आहे. हा सगळा प्रकार सायली अर्जुनला सांगते. प्रेक्षकांना तो पण सीन त्यांनी व्हिज्युअलाइज केलाय की प्रिया म्हणते की भाजलेल्या हातावर बाम लावणारेस. प्रिया कशी नाटक करते बघा, आगाग होते, हे सगळं सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणतो, नाव दिस इज टू मच. पण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊयात आणि या तन्वीला घराच्या बाहेर काढूया. सायली म्हणते, अहो थांबा जरा, ऐका माझं, तुम्ही आधी शांत व्हा. प्रियाला घरात घेण्याचा निर्णय हा प्रतिमात्यांचा होता आणि त्या निर्णयाच्या विरोधात तर रविराज काका पण नाही गेले. मग आपण कसं जायचं? अर्जुन म्हणतो, ग्रेट, मग आपण फक्त बघत बसायचं. सायली म्हणते, आपण लक्ष ठेवायचं. प्रिया प्रतिमात्यांच्या घरात राहून सुद्धा त्यांच्या बाबतीत काहीच करू शकणार नाही अशी काळजी घ्यायची. प्रेक्षकांना इकडे परत प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया आता आहे ना सुमन काकीला मॅन्युप्लेट करते आणि म्हणते, हे बघ सुमन काकी, तुझ्या जर हातावर कोणी असा चाकूने वार केला असेल तर काय करशील तू? जर तुझ्या कपाळावर कोणी पिस्तूल रोखली असती तर काय केलं असतं सांग ना? जर तुझा कोणी गळा पिरगळला असता, हात पिरगळला असता तर काय केलं असतं सुमन काकी सांग ना? सुमन काकी म्हणते की बस मला नाही ऐकत हे, बस. प्रिया म्हणती, अगं सुमन काकी तुला हे सगळं ऐकत नाहीये, पण मी हे सगळं त्या महिपत शिकरेकडून सहन केलंय. तेव्हा मी एकटी होते म्हणून मी घाबरायचे. पण सुमन काकी आता मी घाबरत नाही. पण सुमन काकी आता मी घाबरत नाही कारण अश्विन माझ्या सोबत आहे. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. तुम्ही फक्त मला माफ करा. आणि सुमन मात्र नुसतं हो हो म्हणती. आणि प्रिया म्हणते, तू मला माफ केलंस, चला आता नागराज काकांची माफी मागायला हवी. ती म्हणती, कुठे आहेत ते? सुमन म्हणती की ते बाहेर गेलेत. प्रिया म्हणते, अच्छा बाहेर गेलेत, बाहेर कुठे? सुमन म्हणती, मला नाही माहिती. प्रिया म्हणती, हरकत नाही, परत आले की मी त्यांची माफी मागेन. तेव्हा बरं झालं सुमन काकीने मला माफ केलंस. प्रिया सुमनच्या घराच्या बाहेर येते आणि म्हणते की नागोबा नक्कीच महिपतच्या घरी गेला असणार. तसंही त्याला दुसरं काय काम धंदा आहे. याचा अर्थ नागोबा आणि महिपत माझ्या विरुद्ध प्लॅन करताय. सावध रहा प्रिया, सावध रहा. सायली म्हणते, कसं आहे ना, शेवटी प्रिया ही प्रतिमात्यांची मुलगी आहे. कुठल्या आईला वाटेल की आपल्या मुलीने धक्के खात फिरावं? अर्जुन म्हणतो की आई मुलीच्या या नात्याची किंमत तन्वीला आहेत का? सायली म्हणते, नाहीये, मला मान्यच आहे. पण प्रतिमात्या ही प्रियासारख्याच वागल्यात आणि त्यांच्यात आणि प्रियामध्ये काय फरक आहे? आणि आपल्याला माहिती आहेत की प्रतिमा आत्या असं कधीच वागणार नाही. प्रियाला या जगात फक्त तिची जन्मदाती आई सुधारू शकते. प्रतिमा आत्यांचं प्रेम कधीतरी तिला सुधारेल. कधीतरी अश्विन भाऊजींचा संसार प्रिया सुखाचा करेल अशी आशा करण्यात काय हरकत आहे? आता या सायलीला कोण सांगणार आहे? कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते, तुम्ही कशातही टाका. पण अर्थात म्हणजे प्रिया ही काय सुधारण्यातली मुलगी नाहीये. अर्जुन म्हणतो, तू काय जे आता सांगते ह्या आशेवर तुझा तरी विश्वास बसतोय का? अर्जुन म्हणतो, खरंच कमाल आहेस तू.
एकीकडे सायली 2.0 तन्वीच्या हाताला बाम लावण्यावरून तिला घाबरवतेस आणि आता हे असं म्हणतीस की ती सुधारेल. अर्जुन म्हणतो की काय करायचं ग